हाय हॅलो नमस्कार नमस्कार. मी गौरव सटम द ब्रँड ऑफ महाराष्ट्र. स्वतःला म्हणतो मी ब्रँड ऑफ महाराष्ट्र, दुसरं काय. मी आता चाललो एका ठिकाणी कामासाठी. काम काय ते तुम्हाला दाखवतो नंतर. काय काम असणार ते तुम्हाला दाखवतो. आहे एक छोटंसं काम, छोटी मोठी कामं अशी करत राहतो. शनिवार सुट्टीचे दिवस असतात, त्यांनाकडून 2 पैसे कमवायचे आहेत, स्वप्न पूर्ण करायचे आहेत. स्वप्नांच्या मागे धावतो आहे सध्या. तर जरा काम करूया, दाखवतो लवकरच. आलो आहे मी आता हायवेवर चालत चाललो आहे. आमच्या हायवेच्या त्या खाली रिक्षा म्हणजे शेअरिंग रिक्षा स्टेशनला जायला. तो आता शेअरिंग रिक्षा जाणार आहे स्टेशनला. आणि बघूया मिळतं की ना. आज संडे आहे, संडेच्या दिवशी मिळते की नाही देवाक माहिती. बघू आपण आता. काय गरम व्हायला लागलं आहे, हळूहळू गरमी वाढायला लागली. मला वाटतं थंडीत पाऊस पण पडतोय, थंडी पण मस्त आहे आणि गरमी पण व्हायला लागली आहे. एकाच दिवशी 3 ऋतू कदाचित एक चालू होतील असं वाटतं आता पुढच्या काही सीझनमध्ये. तर सीझन नाही, हां काही काळात कळतील कुठले ऋतू कुठले कशात आहेत ते. कदाचित ऋतूचक्र बदलून जाईल असं वाटतंय. हसण्यावरती घ्या, बाकी एवढं मास्तर मनावर घेऊ नका. उतरलं रिक्षातनं, आता चाललं स्टेशनला चालत जायचं आहे. जास्त लांब नाही. काका द्या जरा पुढे. स्टेशनला आलो मी. पायऱ्या चढतोय आणि झालं. चालायचं म्हणजे कंटाळा येतो. आज रविवारचा आहे मेगा ब्लॉक आणि गाड्या आहेत खूप लेट. 5 वाजत आले तरी अजून गाडी आली नाही. 4:37ची. कधी पोहोचणार मी, कधी काम करणार आणि कधी तुम्हाला दाखवणार असं झालं. खरं तर मी आता अंडे डिशनला उतरलो. तिकडनं चालत आलो. मला जायचं आहे पंप हाऊसला. आणि मी मूर्खपणा असा केला आहे की मी जायचो होतो एका वेगळ्या रस्त्याने आणि मी आलो एका वेगळ्या रस्त्याने. तर बघूया आता किती वेळ लागतो पोहोचायला. 1 किलोमीटर दाखवत आहे. 1 किलोमीटर मला सांगा तुम्ही चालायला किती वेळ लागेल अंदाज. आता मी पोचलो गुंदिवली स्टेशन, मेट्रो स्टेशन गुंदिवलीला. मला उतरायचं होतं मोगरा स्टेशनला मेट्रोनी, पण काय आत्तामध्ये अशी काही हत्यार आहेत ती बघून मला वाटतं स्कॅनिंग केलं असतं तिकडे मेट्रो स्टेशनला तर कदाचित हाक लावून लावलं असतं मला. हां सो म्हणून मी ट्रेननी आलो. तर अंधेरीला उतरलो. मोगरा मेट्रो स्थानक जवळ दाखवतं आहे. बघूया पोचतो का मी जवळ. आता हां मे बी जवळच आहे असं वाटतंय. इथून तरी दिसतंय मला. थांबा तुम्हाला दाखवतो मी. आता हो मूर्खपणा केला, अक्षरशः मूर्खपणा. स्टेशनला उतरून जर मी रिक्षा केली असती ना तर निदान लवकर पोचलो असतो, तेवढा माझा वेळ वाचला असता. पण काय म्हणतात ना ते की खाज मला म्हणून चालत जाऊया. चालणं होत नाही ना जास्त माझं, काय करणार. थोडं चालायला लागलो आता जास्त करून, जेणेकरून रक्तप्रवाह माझा व्यवस्थित होईल त्या पद्धतीने. खरंच सांगतोय आयुष्यभर खूप लांब आहे. मला खरं वाटलं अगोदर जवळ असेल, तर खूप लांब आहे. आता आता चालावं तर लागेल. आता इथून जवळ म्हणजे नाही म्हणत तरी 500 मीटर असेल. 500 मीटरवरती कोणती रिक्षा यायला तयार नाही होत. आता जातो चालत, काय करू. मूर्खपणा झालाय, मूर्खपणा.
माझा कारागीर माझा कारागीर आहे माझा माझा आता खाली काम करतो. तुम्हाला आता मग अशी दाखवली मूर्ती. ॲक्च्युली तेच माझं हिडन टॅलेंट आहेत काही. तर मूर्तीचं काम करायला मी आलो होतो. मूर्तीचं पूर्ण काम झालं नाही आहे. जिथं जुना कलर होता तो मी काढला आहे थोडाफार. तर उद्या परत एकदा कलर त्याचा थोडासा काढणार आहे आणि नंतर मग नवीन रंग त्याच्यावरती चढवायचा आहे. तर त्याआधी पहिलं जुनं सगळं काढावं लागतं नाही का. आपण म्हणतो ना की जुन्या गोष्टी विसरून नव्याने काहीतरी करावं म्हणून तसं त्या पद्धतीनेच त्याच गोष्टी मी फॉलो करतो आहे. त्यामुळे जुना कलर काढला आणि आता नवीन कलर त्याला मारणार आहे मी. आता मी चाललो आहे घरी. बसलो आहे मेट्रो स्टेशनला. मेट्रोची वाट बघतो. 7 मिनिटात मेट्रो यायला जवळपास 7 मिनिटे. ठीक आहे भेटूया लवकरच उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स.